नमस्कार, मी कांचन चौगुले. आजच्या माझ्या स्वरचित कवितेचा विषय आहे स्त्रीचं मरण. आज मी पाहिलं एका स्त्रीचं मरण, पाना फुलांनी सजलेलं तिचं सरळ. प्रत्येकजण तिच्या कौतुकाने भिवळत होता. सहजीवनातील सुखदुःखाचे क्षणही नवरा न्याहाळत होता. सहजीवनातील सुखदुःखाचे क्षणही नवरा न्याहाळत होता. हंबरडा फोडून रडत होते तिचे भाऊ अन बहीण. आसवं गाळत उभी होती शेजारीच शेजारीन. आसवं गाळत उभी होती शेजारीच शेजारीन. तजेलदार भाळावर भक्कास दिसत होती टिकली. तजेलदार भाळावर भक्कास दिसत होती टिकली. धाय फोडून रडत होती तिच्या हातावरची पाटली. धाय फोडून रडत होती तिच्या हातावरची पाटली. डोरल्याची निजोडव्याची झाली नजरा नजर. डोरल्याची निजोडव्याची झाली नजरा नजर. तोंड दाबून रडत होता तिचा प्रत्येक साडीचा पदर. तोंड दाबून रडत होता तिच्या प्रत्येक साडीचा पदर. रितं झालं स्वयंपाकघर. रितं झालं स्वयंपाकघर नि उदासच दिसलं देवघर. सगळे सोयरे नातेवाईक जीव घेणा आक्रोश त्या नवऱ्याचा. सगळे सोयरे नातेवाईक जीव घेणा आक्रोश त्या नवऱ्याचा. कमी पडलं कुठं पुण्य म्हणून वासा फिरला घराचा. कमी पडलं कुठं पुण्य म्हणून वासा फिरला घराचा. अंगणातील उद्यानातलं हिरमुसलं होतं पान अन पान. तरी रुबाबातच उभा होता तिच्या सौभाग्याचा मान. तरी रुबाबातच उभा होता तिच्या सौभाग्याचा मान. सोपं होतं तिच्यासाठी तिचं मरण. अवघड करून गेलं घराचं घरपण. अवघड करून गेलं घराचं घरपण. धन्यवाद.